नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे. ऑक्टोबर 2025च्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणावर किंवा त्याला गृहीत धरून विद्यार्थी संख्या गृहीत धरून ऑक्टोबर 2025ची प्राध्यापक पदांची भरती ही केली जाणार आहे. त्या अनुषंगाने 5012 पदासाठी नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तर विद्यापीठाची 600 पदं व महाविद्यालयीन स्तरावरील 5012 पदं यासाठी नवीन शैक्षणिक वर्षामध्ये हे शिक्षक कार्यरत राहतील. याप्रमाणे किंवा जॉईन होतील याप्रमाणे प्राध्यापक भरतीची योजना केली गेलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये शासन स्तरावर नियोजनबद्ध प्रक्रिया चालू आहे, अशी माहिती औरंगाबाद येथे माननीय शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेली आहे. मित्रांनो, कुठेतरी आपण MPSCच्या मार्गाने जाण्याचा विचार करत असताना शासन आता खूप घाईगडबडीने निर्णय घेत आहे. जी महाविद्यालये सध्या जागा उपलब्ध करून देणार नाहीत किंवा विद्यार्थी संख्या वगैरे माहिती देणार नाहीत त्यांच्या व्हॅकन्सीज दुसऱ्या महाविद्यालयाला किंवा दुसरीकडे वर्ग केल्या जातील, याबाबत शासन विचार करत आहे किंवा मग तसे आदेश काढण्यात येतील, असंही यामध्ये माननीय शिक्षण मंत्री यांनी म्हटलेलं आहे व माननीय उच्च शिक्षण मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तर एकूणच काय तर MPSC थ्रू भरती घ्या ही विविध प्राध्यापक संघटनांची, शिक्षक संघटनांची, नेटसेट धारक पात्रताधारकांची मागणी याला केराची टोपली दाखवण्याचं काम करण्यात येत आहे, जेणेकरून यांचं मानसिक खच्चीकरण होऊन पुढचा जो लढा उभा राहणार आहे तो लढाच उभा राहू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. एकीकडे सांगितलं जातं की पवित्र पोर्टलसारखं पोर्टल निर्माण करण्याचा विचार सकारात्मक आहे, आम्ही त्याबाबत विचार करू, आणि लगेच दुसऱ्या वक्तव्यामध्ये माननीय शिक्षण मंत्री असं म्हणतात की प्राध्यापक भरती प्रक्रिया ही पारदर्शकपणे राबवण्यात येईल आणि अत्यंत जलद गतीने राबवून पुढच्या शैक्षणिक सत्रामध्ये प्राध्यापक हे महाविद्यालयात उपस्थित असतील, जॉईन असतील, असे प्रयत्न चालू आहेत. हे कुठेतरी बोलण्यामध्ये विरोधाभास आहे. याला कडाडून विरोध करणं गरजेचं आहे, जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना किंवा गोरगरीब उमेदवार जे आहेत नेट सेट PhD धारक यांना कुठेतरी न्याय मिळेल आणि ते योग्य न्याय्य मार्गाने गुणवत्तेच्या आधारावर पैसे न भरता, ज्यांची गोरगरीब विद्यार्थ्यांची ही पात्रताच नाही, हे काय करतील, आपल्या हक्काची लढाई ही लढून किंवा मग काय म्हणते आपली गुणवत्ता सिद्ध करून नोकरी मिळवतील. पैसे भरून त्यांच्यासाठी ही गोष्ट शक्यच नाही आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. अगदी शेवटच्या क्षणी अजून तर या प्रक्रियेला खूप वेळ आहे, पण त्या अगोदरच आपण लढा उभारलेला आहे. आज माननीय मुख्यमंत्री यांना मी स्वतः माझ्यातर्फे माननीय उच्च शिक्षण मंत्री आणि माननीय राज्यपाल यांना मेल करणार आहे. आज संध्याकाळपर्यंत त्या संदर्भातला जो तर्जुमा आहे तो आपल्या कम्युनिटीमध्ये आपल्या चॅनलवर कम्युनिटीवर मी सेंड करेन, ईमेल ॲड्रेसही सेंड करेन. त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनीही MPSC धारक, नेटसेट धारकांनी किंवा जे प्राध्यापक होऊ इच्छितात MPSC थ्रूद्वारे त्यांनीसुद्धा सेम करावं अशी सगळ्यांना विनंती आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.